नमस्कार मित्रांनो, 3 आठवड्यापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता. सरकारी कर्मचारी ट्रेडिंग करू शकत नाही म्हणून किंवा त्यांच्यासोबत गडबड होईल. याच्यासाठी एक व्हिडिओ बनवला होता. याच्यावर भरपूर कमेंट आल्या आणि जवळपास 50,000 व्ह्यू पण आलेले. तुम्ही पण हा व्हिडिओ बघून घ्या. मग आता सरकारी कर्मचारी जर ट्रेडिंग करू शकत नाही, तर मग त्यांनी इन्व्हेस्टमेंट नक्की कुठे करायला पाहिजे? किंवा ट्रेडिंगचा आणि इन्व्हेस्टमेंटचा लोकांनी वेगळा अर्थ घेतलेला आहे त्या ठिकाणी. ट्रेडिंग अशी असते जे की तुम्ही रेग्युलरली शेअर विकत घेता आणि रेग्युलरली शेअर विकता. ओके, याला म्हणतात ट्रेडिंग. आणि इन्व्हेस्टमेंट काय असते? तुम्ही एका वर्षाच्या वरती जेवढे पिरियड होल्ड कराल त्याला तुम्ही बोलू शकता इन्व्हेस्टमेंट. तर इन्व्हेस्टमेंट करायला अलाउड आहे, ट्रेडिंग करायला अलाउड नाही. तर मग नेमकं सरकारी कर्मचाऱ्यांनी गुंतवणूक कुठे करायची, हा प्रश्न त्यांच्या समोर असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी. याच्यात तुमचे डाऊट पण क्लिअर होतील. मित्रांनो, सरकारी जी नोकरी आहे त्यामध्ये नोकरीची सुरक्षा म्हणजे काम व्यवस्थित केलं तर नोकरीची 100% सुरक्षा. तुमची नोकरी काय धोक्यात येत नाही, तुम्हाला कोणी काढून टाकत नाही. सोबतच याच्यासोबत पेन्शन योजना आणि गुंतवणुकीचे विविध पर्याय पैसा येत असल्यामुळे आपल्या समोर उभे राहतात, बरोबर. मग आता हे कुठले कुठले पर्याय किंवा सरकारी नोकरदार जे आहे ते कुठे इन्व्हेस्टमेंट करू शकता याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओत देणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. सोबतच तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा. त्या व्हिडिओचे जवळपास 50,000 व्ह्यू आहे आणि त्याच्यातून हार्डली 150 ते 200 सबस्क्रायबर आलेले. तर तुम्ही असं करू नका. व्हिडिओ बघताय तर सबस्क्राईब पण करा. तर चला बघूया पहिला गुंतवणुकीचा मार्ग. तर सामान्य भविष्य निर्वाह निधी, जीपीएफ, गव्हर्नमेंट प्रोव्हिडंट फंड, या फंड मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. बरेच जणांना पीपीएफ पण असतो, बऱ्याच जणांना जीपीएफ पण असतो. याच्यामध्ये काय असतं जीपीएफ मध्ये की पगाराचा काही भाग हा तुम्ही सक्तीने किंवा तुमच्याशी जे बॉन्डिंग असेल त्याच्यानुसार जीपीएफ मध्ये जमा होतो पगाराचा काही भाग, आणि या पैशाची सरकार हमी घेत असतं. ओके, आणि जीपीएफ मध्ये भरपूर लोक इन्व्हेस्ट करतात. तुम्ही सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकता जर गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तर, कारण की याच्यामध्ये नियमित बचत खात्यापेक्षा जास्त परतावा मिळतो. 8.5% आसपास तुम्हाला परतावा मिळतो. ओके, इथे एक तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. दुसरी इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता LIC पॉलिसीज मध्ये. आता LIC पॉलिसीज तशा जुन्या झालेल्या तरी पण सरकारी कर्मचाऱ्यांच्या आवडत्या आहे, कारण की इथे तुम्हाला जीवन पॉलिसी म्हणजे लाईफ इन्शुरन्स प्लस इन्व्हेस्टमेंट मिळते. ओके, आणि कॉमनली बघितलं तर या पॉलिसी 5 वर्षाच्या वरच्याच असतात सगळ्यात जास्त. ओके, आणि याच्यामध्ये तुम्हाला टॅक्स बेनिफिट पण मिळतो. इथे सुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. बघून घ्या, LICचा जो टॅक्स बेनिफिट आहे ना, तुम्हाला अंडर 80C मिळत असतो. तुम्ही जी गुंतवणूक करताना त्याच्या अंडर 80C ची लिमिट काय आहे? 1.5 लाख रुपये. ओके, म्हणजे कुठलेही सेक्शन असू द्या, तुम्ही जर 80C च्या अंतर्गत तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तिथे वार्षिक 1.5 लाख रुपयापर्यंत, फायनान्शियल इयर मध्ये 1.5 लाख रुपयापेक्षा जास्त जर इन्व्हेस्टमेंट होत असेल तर त्या कंडिशनला दुसरी कुठली इन्व्हेस्टमेंट तिथे ऍड करून त्याच्यावर तुम्हाला टॅक्स रिबेट घेता येत नाही. ओके, LIC ही एक झाली. त्याच्यानंतर पीपीएफ मध्ये सुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता पीपीएफ मध्ये इन्व्हेस्टमेंट करताना इथे 15 वर्षाचा लॉक इन पिरियड असतो आणि सर्वात लोकप्रिय गुंतवणूक आहे प्रायव्हेट सेक्टर मधले असू द्या किंवा गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये असू द्या, पब्लिक प्रोव्हिडंट फंड मध्ये ते इन्व्हेस्ट करता. ओके, आणि काय की वेल्थ क्रिएट करण्यासाठी हा एकदम सर्वोत्तम पर्याय समजला जातो. याच्यात पण 15 वर्षाचा लॉक इन पिरियड असल्यामुळे लवकर काय कोणी अमाऊंट काढत नाही. आता एक गोष्ट लक्षात येते का, छोटीशी गोष्ट आहे. या 3-4 पॉलिसी आतापर्यंत जे मी सांगितलं ना, त्या पॉलिसीमध्ये काय आहे किंवा त्या इन्व्हेस्टमेंट प्रकारात काय आहे, तुम्ही तुमचे जे पैसे आहेत ना, तुमचे पैसे एका वर्षापेक्षा जास्त काळासाठी इन्व्हेस्टमेंट राहताय. लक्षात येत आहे ना, एका वर्षापेक्षा जर जास्त काळासाठी इन्व्हेस्टमेंट आहे तर त्या कंडिशनला ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट कन्सिडर केल्या जाते. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट समजल्या जाते, ट्रेडिंग समजल्या जात नाही. ओके, इथपर्यंत व्हिडिओ समजलाय का? व्हिडिओ जर समजला असेल तर तुम्ही कुठल्या इन्व्हेस्टमेंट मध्ये इन्व्हेस्ट करू इच्छिता हे कमेंट बॉक्स मध्ये टाका. म्हणजे LICत करू इच्छिता, म्युच्युअल फंड, FD, RD, PPF, GPF, याचं एक नाव तुम्हाला काय करायचंय कमेंट मध्ये टाकायचं आणि सबस्क्राईब करायला तर विसरू नका. चला पुढे जाऊया. त्याच्यानंतर आहे म्युच्युअल फंड. बऱ्याच जणांना म्युच्युअल फंड माहिती झालेले, ऍडव्हर्टाईज पण खूप येते, परंतु म्युच्युअल फंड येताना ते रिस्क सोबत पण येतात.
आणि याची रिस्क असतेच असते, परंतु याचा रिवॉर्ड पण चांगला असतो. शेअर मार्केटमध्ये म्हटलं जाते की हाय रिस्क हाय रिटर्न. ओके, आता म्युच्युअल फंड विथ हाय रिस्क मध्ये कन्सिडर करण्यासाठी इन्फ्लेमेशन बीटिंग रिटर्न्स असतात, म्हणून तिथे जास्त रिस्क असते. ओके, म्हणजे काय की महागाईपेक्षा जास्त त्या ठिकाणी रिटर्न मिळतात. सोबतच असं काही नाही की सगळेच तुमचे रिस्क वाले पाहिजे. काही इक्विटी फंड असतात, काही डेब्ट फंड असतात, काही हायब्रिड फंड असतात. मग आपल्या जोखमीनुसार, आपल्या रिस्कनुसार, आता एखादा म्हातारा माणूस आहे किंवा 50-55चा माणूस आहे, आणखी 5 वर्षात त्याची रिटायरमेंट आहे, त्याने जर इक्विटी फंड घेतले तर ऑब्व्हियसली त्याच्यासाठी खूप अवघड होईल, कारण की तिथे पैसे कमी पण होत असतात. परंतु ते जर डेब्ट फंड किंवा हायब्रिड फंड कन्सिडर केले, त्याची अमाऊंट जी आहे ती एवढी कमी होणार नाही. सोबतच तुम्ही टॅक्स सेव्हिंगसाठी, हे बघा आता टॅक्स सेव्हिंगसाठी पण म्युच्युअल फंड वापरू शकता. कलम अंतर्गत एटीसी, म्हणजे जर मी आधी जे सांगितलं होतं ना, एटीसीच्या अंतर्गत तुम्ही जर 1.5 लाख रुपये ऑलरेडी घेतलेले पॉलिसीच्या माध्यमातून, LICच्या माध्यमातून, तर तुम्ही म्युच्युअल फंडचा एटीसी अप्लाय करू शकत नाही. ओके, तिकडे 1.5 लाखाची सूट, इकडे 1.5 लाखाची सूट, असे होणार नाही. कलम त्याला दोघांना एकच लागतो. ओके, म्युच्युअल फंडसाठी मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवून टाकलेला आहे, तो पण तुम्ही बघू शकता. व्हिडिओ समजतोय ना? व्हिडिओ जर समजत असेल आणि तुमची म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट असेल तर त्या म्युच्युअल फंडचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके, त्याच्यानंतर आहे बँक ठेवी. बँक ठेवीमध्ये काय की बचत खात्यात तुम्ही ठेवता पैसे, पैसे आले की कर FD, पैसे आले की कर RD, असं करत असता. आणि हे उत्तम पण आहे. ही काय फिक्स इन्कम सोर्स आहे. परंतु आणखी एक महत्वाची गोष्ट की याच्यात तुमची महागाई कव्हर नाही होत, म्हणजे 7% 7.5% जातं. जर सिनियर सिटीजन असेल तर 1% वाढून मिळतं, परंतु याच्यात तुमची महागाई कव्हर होत नाही. महागाईपेक्षा 1-2%च तुम्हाला जास्त रिटर्न मिळत आहे. ओके, परंतु फिक्स रिटर्न मिळत आहे. मग याच्यामध्ये पण तुम्ही बँकेत जर ठेवी ठेवत असाल किंवा पैसे ठेवत असाल ना, सांगणं हे राहील की 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी निवडा. ओके, बरं आता चला 3 महिन्याचीच FD केली ना तुम्ही, तर 3 महिन्याची FD वर्षभर काढू नका. ती रोल ऑन होत राहते, पुढे पुढे इन्व्हेस्ट होत राहते, तर वर्षभर काढू नका. तसं पण चालू शकतं, पण 3 महिन्यासाठी तुम्हाला कमी व्याज दर मिळतं. तर मग त्या कंडिशनला तुम्ही 1 वर्षापेक्षा किंवा जी तुम्हाला सुटेबल असेल 1 वर्षापेक्षाची जास्त त्याच्यामध्ये FD किंवा RD सगळे सरकारी कर्मचारी इथे गुंतवणूक करू शकता. अजून आहे NPS. आता NPS बऱ्याच जणांची आवडती स्कीम आहे. 50,000 रुपयापर्यंत तुम्ही दरवर्षी याच्यात इन्व्हेस्टमेंट करू शकता. सरकारच सांगते याच्यात इन्व्हेस्ट करा. आणि हे बघा, आता इथे एक कलम बदललेला आहे. आधी काय होतं, ATC होतं फक्त, बरोबर ना? आता इथे काय आलं, ATCCD 1B, म्हणजे NPS मध्ये जर तुम्ही आणखी 50,000 रुपये टाकले तर त्याच्या पण टॅक्सचा फायदा तुम्हाला या ठिकाणी मिळत असतो. आणि आता सर्वात महत्वाचं, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकतो का? तर माझं उत्तर तेव्हा पण होच होतं, आता पण होच आहे, परंतु त्याला टर्म अँड कंडिशन आहे. शेअर मार्केटमध्ये तुम्ही जर एखादा शेअर घेत असाल तुमच्या डीमॅट अकाउंटला, तर तो डीमॅट अकाउंटचा शेअर तुम्हाला 1 वर्षापेक्षा जास्त वेळपर्यंत होल्ड करता येईल. अशाच पद्धतीने घ्या किंवा होल्ड करा. ती ट्रेडिंग समजल्या जाणार नाही, ती गुंतवणूक समजल्या जाईल आणि तुम्ही ती गुंतवणूक करू शकता. ओके, दुसरी गोष्ट, मी सरकारी कर्मचारी आहे, माझी वाईफ सरकारी कर्मचारी नाही, मग त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर चालेल का? ओके, तर वाईफनी तिची स्वतःची इन्व्हेस्टमेंट केली, तिच्या स्वतःच्या नावावर केलेली इन्व्हेस्टमेंट कधीही चालेल. ओके, त्यात तुम्ही गिफ्ट दिले पैसे किंवा तुम्ही दिलेले पैसे असे दिसायला नको. तिचा इन्कम सोर्सेस, वाईफचा इन्कम सोर्स आणि त्यातून केलेली गुंतवणूक ही दिसायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर बऱ्याच जणांचा विरोध याच्यासाठी होता की शेअर मार्केट सर्वांसाठी असतं असं तसं. बट तुम्ही जर इंटरनेटवर बघितलं तर तुम्हाला मी बऱ्याच जणांना कमेंटमध्ये रिप्लाय सुद्धा केलेला आहे. ते रूल कुठले, रूल बुक कुठले, ते PDF मी सगळ्यांना त्या ठिकाणी रिप्लाय मध्ये पाठवलेली पण आहे. त्याच्यामुळे ट्रेडिंग काय आहे की लगेचच शेअर घेणे, लगेचच विकणे. फॉर एक्झाम्पल अल्गो ट्रेडिंग कुठलाही सरकारी कर्मचारी करू शकत नाही. त्याच्यामध्ये काय असतं, थोड्या वेळासाठी आपण शेअर घेतो आणि लगेच विकतो. इंट्राडे पण तुम्हाला करता येणार नाही, तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करता येईल, त्याच्यावरच्या डिव्हिडंडचा पण तुम्हाला फायदा मिळेल. आता समजा जर तुमचं डीमॅट अकाउंट नाहीये तर डीमॅट अकाउंट उघडा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. बरं, हे एक असं डीमॅट अकाउंट आहे जे तुम्हाला भरपूर फायदे देईल. आता फायदा काय, सर्वात पहिले हे फ्री डीमॅट अकाउंट ओपनिंग आहे. दुसरं, इक्विटीसाठी याला ब्रोकरेज नाही. तिसरं,
2 करोडपेक्षा जास्त याचे ग्राहक आहे. चौथं, याच्याकडनं रिअल टाइम मध्ये तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतं की हा शेअर वरती जाऊ शकतो. निफ्टी, बँक निफ्टी आणि इक्विटीचे ऑप्शन मध्ये तुम्हाला येतात. सोबतच आता हे तर झाले डीमॅट अकाउंटचे फायदे. माझ्याकडनं पण तुम्हाला काही फायदा मिळणार आहे. त्याच्यामध्ये काय की तुम्ही जर नवीन असाल ना तर तुम्हाला बेसिक बिगिनर कोर्स, त्याच्यानंतर टेक्निकल अनालिसिस कोर्स, त्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग कशी करायची यात, आणि हे सगळे कंटेंट मिळून जवळपास 8 तासाचा कंटेंट आहे. तुम्हाला नक्कीच याच्यातून फायदा होईल. तुम्हाला काय काम करायचं की डीमॅट अकाउंट उघडायचं, जे खाली एकच लिंक दिलेली डीमॅट अकाउंट साठी, त्याच्यावरूनच उघडा. काही व्हिडिओ समजला का? व्हिडिओ समजला असेल आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या सरकारी मित्राला ज्याची नोकरी आहे त्याच्यासोबत शेअर करा. धन्यवाद.